नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण आता स्वाध्याय 2.4 बघणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न आहे, पुढील संख्या चढत्या मांडणीतल्या म्हणजे चढत्या क्रमातल्या किंवा असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहा। मग काय करायचं, असेंडिंग ऑर्डरला आधी सर्वात लहान, पुन्हा त्याच्यापेक्षा थोडी मोठी, पुन्हा त्याच्यापेक्षा मोठी आणि शेवटी सर्वात मोठी लिहायची। मग बघा सर्वात लहान संख्या कोणती दिसते यात, 89,320 दिसते। मग आधी लिहूया 89,320, त्यानंतर थोडी मोठी लिहू बघा काय 98,230, 98,023, 98,032। बघा कोणती आहे त्याच्यापेक्षा थोडी मोठी, 98,023 आहे। मग 98,023 लिहिली। पुन्हा याच्यापेक्षा थोडी मोठी लिहू अजून 98,230, 98,032, कोणती येईल 98,032। पुन्हा त्याच्यानंतर आता सर्वात मोठी लिहूया 98,230, 98,230। बघा मित्रांनो आपला चढता क्रम आलेला आहे, जे ऑप्शन असेल ते तुम्ही टिक करा। नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो काय म्हणते बघा, 8, 10 व 12 या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती। 2015 ला प्रश्न आलाय मित्रांनो। बघा जेव्हा 3 संख्यांनी किंवा 2 संख्यांनी भाग जाणारी संख्या विचारली असेल तेव्हा काय करायचा, लसावी काढायचा। पुढली प्रक्रिया मी सांगतो। पहिल्यांदा आपण काय करू, लसावी म्हणजे काय असतं बघा, तिघांनी पण भाग जाणारी संख्या असते, आपल्याला तिघांनी भाग जाणारीच काढायची। चला 8, 10 आणि 12 यांचा लसावी जर काढला तर किती येतो, 120। बघा मित्रांनो मग ह्या लसावीला 8 ने भाग जातो, 10 ने भाग जातो, 12 ने भाग जातो। मग आपल्याला ऑप्शन मध्ये 120 नाही, आपल्याला मोठ्यात मोठी काढायची। मग काय करायचं, हे 120च्या पटीतील संख्या बघायची, कारण 120च्या पटीतील संख्या पण ह्या 3 संख्यांनी भाग जाणारी असते। मग बघा कोणती सर्वात मोठी 120च्या पटीतली, बघा मी जर 12चा पाढा म्हणला तर बघा 120चा पाढा म्हणला किती येईल, 240, पुन्हा किती येईल 12 × 36, 360, पुन्हा 480, पुन्हा 600, पुन्हा 720, पुन्हा 960, पुन्हा 1080। बघा इथपर्यंत संख्या ह्या यांच्या येतात। मग आता आपल्याला मोठ्यात मोठी कोणती आहे मित्रांनो, 960 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, पदावली दिली आपल्याला, ती पदावली सोडवायची। पहिल्यांदा गुणाकार दिलाय, गुणाकार करून घेऊया। 15 × 9 = 35, हातचे आले 13, 15 × 8 = 20, 120 आणि 13 133। पुन्हा इथं ऍडिशन आहे, पुन्हा आपण गुणाकार करू शकतो। 15 × 11 किती येतं मित्रांनो, 165, पुन्हा हे वजा 500 जशास तशी। चला मित्रांनो पुढे बघा आता काय, पहिल्यांदा बेरीज दिली, पहिल्यांदा बेरीज करू। किती येईल बेरीज बघा, 5 × 5 = 10, हातचे आले 1, 3 × 1 = 4 आणि 6 = 10, पुन्हा हातचे आले 1, 3 × 1 = 4 आणि 1 = 5 आणि हे 1 ला 1 जसे, पुन्हा काय वजा 500। मित्रांनो 1500 मधून 500 गेले किती उरतील, 1000। मग आपला ऑप्शन क्रमांक कोणता आलेला आहे, ऑप्शन क्रमांक सी। नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणते, 1,30,429 भागिले 13 बरोबर किती, असं आपल्याला विचारले। सिंपल भागाकार करायचा आहे मित्रांनो। बघा काय, 1,30,429 भागिले 13, चला करूया काटाकाटी। 13 × 1 = 13, 13 × 1 = 13, पुन्हा शून्याला भाग जातो का, नाही, मग शून्याचा भाग द्यायचा। पुन्हा शून्याचा भाग दिल्यावर पुन्हा 4 घेतले, पुन्हा आणखी 13 ने भाग जातो 4 ला, नाही जात, मग आणखी शून्याचा भाग देऊ, पुन्हा झाले 42, 33 × 39, पुन्हा उरले 3, पुन्हा 33 × 39 म्हणजे मित्रांनो भागाकार किती आलेला आहे आपला, 10,033। कुठे आहे, ऑप्शन क्रमांक ए मध्ये। पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा, मोटारींच्या एका पार्किंग मध्ये 14 रांग आहेत, म्हणजे पार्किंगची एक जागा आहे बरोबर, तिथे किती रांग आहेत, 14 रांग आहेत। प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहेत, तर पार्किंग मध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत। म्हणजे बघा एका रांगेमध्ये किती एका रांगेमध्ये किती 420 जागा आहेत, तर ते काय म्हणतंय 14 जागेमध्ये किती असणार, असंच आपल्याला विचारलं ना। एका रांगेमध्ये किती जागा आहेत, 420 जागा। बघा नाही तर प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहेत, तर विचारलं काय 14 रांगेत किती, मग काय गुणाकार करायचा असतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन। मग काय येईल बघा, 14 × 420 किती येतंय,
14 शून्य शून्य, 14 दुनी 28, हातचे आले 2, 14 चौक 56 आणि 2 58, म्हणजे 5880 जागा आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय म्हणते बघा, एका शाळेत 704 डेस्क आहेत, 22 वर्गात ठेवायचे आहेत. जर प्रत्येक वर्गात ठेवण्यासाठी संख्या सारखीच असेल तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील? सिंपल प्रश्न आहे, ह्या शब्दाच्या लँग्वेजवर जाऊ नका तुम्ही. काय 704 डेस्क आहेत, वर्ग आहेत 22, प्रत्येक वर्गात समान डेस्क ठेवायचे, मग किती ठेवावे लागतील? मग काय मित्रांनो, डेस्क प्रत्येक वर्गाला वाटायचे. वाटायचे म्हणलं काय करायचं, भागाकार करायचा. चला मग काय 704 भागिले 22, म्हणजे एका वर्गाला किती येतील हे काढायचं ना आपल्याला. 22 एक 22, 22 त्रिक 66, उरले 4, 22 दुनी 44, किती आले मित्रांनो 32, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए 32. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. 2018 आणि 2022 ला हा प्रश्न रिपीट झालेला आहे मित्रांनो. फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे. याचं उत्तर बघा काय असते, 9 ने जर, आता मी समजून सांगतो कसं असतं बघा. समजा मी एक संख्या घेतली 35, बरोबर का? तर काय म्हणतंय, एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज बघा, 5 आणि 3 ची बेरीज करायची किती 8, ती काय करायची वजा करायची. वजा केली, 35 मधून 8 गेले, किती उरतात मित्रांनो 27. याला 9 ने भाग जातो का? जातो. याला पण 9 ने भाग जातो. बघा आणखी एक चेक करू आपण, किती समजा 89, बरोबर आहे. आता ह्याची किती बेरीज येते, 8 आणि 9 17, ही 17 वजा करू. बघा 9तून 7 गेले 2, 8तून 7 गेले, 8तून 1 गेला 7, 72 ला 9 जाते का, 9 1 9, 9 8 72. म्हणजे अशी एकच संख्या आहे की कोणत्याही संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली तर त्याला 9 ने 100% भाग जातोच. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक किती आहे, डी. हे लर्न करायचं क्वेश्चन होतं. थँक्यू.